येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. ऍश, तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? आज कौतुक ऐकायचंय का? उत्तर दे ना. प्रेम तुझ्यावर? उलट जमलं तर कधीतरी विषच खायला घालायचे तुला. चहा गरम करत ठेव म्हटलं तर फक्त पातेलं गॅसवरती ठेवलंस. बेड आवरायला सांगितला, उषा तशाच तोंडवर करून पडलेल्या. 8 दिवस झाले फ्रीज गळतोय. प्रत्येक गोष्ट इनकम्प्लीट. 2 वर्ष झाली तुम्ही असे राहताय लग्नाशिवाय. काही भलतं सलतं झालं तर? नमस्कार. या आठवड्यात 3 मराठी पिक्चर आलेले आहेत. एक आरपार, बिन लग्नाची गोष्ट आणि दशावतार. यातला आरपार अजून मला बघायला मिळाला नाही आहे, सो त्याच्याबद्दल मी नंतर बघीन. मी हा पिक्चर नंतर बघीन आणि मग बोलीन. पण बिन लग्नाची गोष्ट आणि दशावतार हे दोन्ही चित्रपट मी पाहिले आणि हा रिव्ह्यू आता त्यांच्याबद्दल आहे. सर्वात पहिले येऊया बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटावर. ऍश, तुझं खरंच प्रेम आहे माझ्यावर? आज कौतुक ऐकायचंय का? उत्तर दे ना. प्रेम तुझ्यावर? उलट जमलं तर कधीतरी विषच खायला घालायचे तुला. चहा गरम करत ठेव म्हटलं तर फक्त पातेलं गॅसवरती ठेवलंस. बेड आवरायला सांगितला, उषा तशाच तोंडवर करून पडलेल्या. 8 दिवस झाले फ्रीज गळतोय. प्रत्येक गोष्ट इनकम्प्लीट. 2 वर्ष झाली तुम्ही असे राहताय लग्नाशिवाय. काही भलतं सलतं झालं तर? आज ना उद्या आपल्याला गरज लागणार आहे कोणाची तरी. हे असं माझ्या लंगड्या पायांनी मी तुझं सगळं नाही करू शकणार आहे. डोमेस्टिक हेल्प, टाइम शेअरिंग. काय प्रत्येकाची अशी एक काहीतरी गोष्ट असते आणि ती गोष्ट त्याला कोणाला तरी सांगायची असते. मी फक्त ते ऐकणारे कान होतो. उमा मॅडम, या 21व्या शतकामध्ये एकच रोग शिल्लक राहणार आहे, एकटेपणा. त्यावर माणसाशिवाय दुसरा उपाय नाही. माझं ना एकच स्वप्न आहे, मला चांगली आई व्हायचंय. तू तिला सगळं सांगून का नाही टाकत? आता सुटलंय सगळं तर पुन्हा तो गुंता नकोच. यांची 2 मिनिटाची मजा होते. हे पोट घेऊन मला सगळं करावं लागतंय. आयुष्यात आपण कोणालाही आन्सरेबल नाही आहोत, याच्यासारखा दुसरा पोरकेपणा नाहीये. तुला सांग, खरी गंमत ना नात्याची जबाबदारी स्वीकारण्यात आहे, नाकारण्यात नाही. आणि लग्न हे काही बंधन नाही आहे, उलट आयुष्यभराच्या सोबतीची खात्री आहे. आता आशयनी तुम्हाला हायर केलंच आहे, तर व्यवहाराचं बोलून घेऊया. तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. आमची एक अट आहे, रोज रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं. मान्य असेल तर बघा, नाहीतर तुमचं तुम्ही बघितलं तरी चालेल. हा चित्रपट बघताना मला एक गोष्ट जाणवली की जर तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीबद्दल प्रेम असेल आणि तुम्ही काहीतरी करायचं म्हणून विचार करत असाल तर जाऊन हा पिक्चर बघा. बाकी हा थिएटरच्या लायकीचा पिक्चर असं मला वाटला नाही. अत्यंत प्रेडिक्टेबल, स्लो, ॲक्टिंग चांगली आहे. हां, प्रिया बापटने कुठे कुठे थोडं ओव्हर ॲक्टिंग केलेलं आहे, बट खूप म्हणजे मला असं जेन्युइनली वाटतं की माझ्याकडे चांगले ॲक्टर्स आहेत, मला कुठून तरी फंडिंग मिळतंय, कोणाची तरी स्क्रिप्ट आहे म्हणून मी ही फिल्म बनवतो. चित्रपटात काही बोध-बीध मला तरी काही जाणवत नाही आहे. फारसं त्यांनी कुठे मेन्शन केलेलं आहे. गिरीश ओक बघण्यासारखं काम आहे त्यांचं. उमेश कामतनी पण खूप छान काम केलेलं आहे. निवेदिता सराफ तेच करते जे ती युज्युअली करते. काही असं एक्सलंट असं नाही आहे. प्रिया बापटचं कॅरेक्टर थोडं इंटरेस्टिंग होतं. कथा जर तुम्ही बघायला गेलात तर अशी आहे की एक खूप स्ट्रॉंग मुलगी आहे जिचं लग्न या व्यवस्थेवर विश्वास नाही आहे, कारण तिचं आणि तिच्या आईचे संबंध खराब आहेत. म्हणजे तिचं असं वाटतं की माझ्या आईने त्रास देऊन माझे वडील गेले आणि गेली 6 वर्ष ती आईशी बोलली नाही आहे. सो ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते उमेश कामतसोबत. उमेश कामत तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो म्हणून त्याचे घरचे त्याच्याशी बोलत नाही आहे, फक्त आई बोलते. आणि तो आयुष्यभर आई-वडिलांच्या बंधनात वाढलेला आहे. त्यामुळे इकडे लंडनमध्ये आल्यानंतर
तो प्रिया बापटच्या प्रेमात यासाठी पडतो कारण ती खूप इंडिपेंडेंट आहे आणि तो म्हणजे तो असं स्ट्रॉंग नाही आहे. त्याला सिक्युअर वाटतं प्रिया बापटसोबत. प्रिया बापट इंडिपेंडेंट आहे, ताडके फाड आहे आणि मग दुसरा एक तिकडे बाजूला गिरीश ओक आहे. अ, चित्रपटात गिरीश ओक जे काही गोष्टी बोलतो त्या ऐकायला खूप छान वाटतात. खास करून त्याच्या कॅरेक्टरमधला जो एक अँगल त्यांनी दाखवलेला आहे, जो एकटेपण हे किती भयानक आहे आणि त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी तो लोकांशी बोलतो, लोकांकडे जाऊन डोमेस्टिक हेल्प म्हणून जातो. असं काहीतरी तो करतो आणि मग काही असे खूप प्रेडिक्टेबल ट्विस्ट अँड टर्न्स सगळे आहेत या चित्रपटामध्ये. काही ट्विस्ट अँड टर्न्स नाही आहेत बेसिकली. तुम्ही जसं प्रेडिक्ट करता तसा पिक्चर घडत जातो. सो दॅट्स इट. या चित्रपटाबद्दल अजून काही फारसं बोलावं असं मला वाटत नाही. गाणी ओके आहेत, पण थिएटरमध्ये छान वाटतात. नंतर ऐकायला तुम्हाला किती आवडतील, किती लक्षात राहतील हे सांगता येणार नाही. सो हा बेसिकली ओ-टी-टीवर तुम्हाला बघायचा असेल, वेळ असेल तर बघा. पण मला हा चित्रपट अत्यंत बोरिंग वाटला. इनफॅक्ट फर्स्ट हाफच्या आधीच मी कंटाळलेलो होतो, पण मी तिकीट दिलेलं होतं, सोबत बायको होती, त्यामुळे पिक्चर तो पूर्ण पाहिला. अजून एक कारण हे होतं की नंतर दशावतारचे शो होते. अच्छा, दशावतारबद्दल सध्या चर्चा खूप चालू आहे. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. राखणदारा पुढे कोण मोठो ना. माझी आजी माका सांगा, कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. तुका 1000 वेळा सांगले, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. टेंशन तो होगा ना. अरे जंगल अपने बाप का है. साहेब येताना एकदम खिसकीला खोपडी काय. नाही, पण मी तुझ्या काहीच कामाचा नाही. तुझ्यासारखाच माणूस हवाय मला. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात. जंगलात फक्त जनावर असतात. पण मी आहे ना, गांजील आहे, गांजील. एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. अमोशाच्या रात्री हत्या झाली असा. आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबरच आहे. तो देव नाहीये गायब व्हायला. पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो वगैरे हे मी नंतर जाईन. पण हा थिएटरमध्ये बघण्यासारखा पिक्चर आहे. मी इतर काही लोकांचे रिव्ह्यूज पाहिले, पण मी जेव्हा थिएटरमध्ये होतो मला एक गोष्ट जाणवली की हा चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. तुम्ही बोर होत नाही हा चित्रपट बघताना. ॲट द सेम टाईम परफॉर्मन्स सगळ्यांचे चांगले आहेत. पण या चित्रपटामध्ये खूपशा गोष्टी अर्धवट सोडलेल्या आहेत. का ते माहिती नाही. म्हणजे सुनील तावडे यांचं जे कॅरेक्टर आहे या चित्रपटामध्ये, परब इन्स्पेक्टर त्यांनी केलेला होता. तो एवढा छान त्यांनी बिल्ड केलेला होता, एवढा व्यवस्थित त्यांनी ठेवलेला होता. पण तो ज्या पद्धतीत मरतो ते खूप ऑड वाटतं. अभिनय बेर्डे यांनी खूप छोटासा रोल केलेला आहे. का केला माहिती नाही, पण त्यांनी छान केलेलं आहे. म्हणजे मग आपल्या इकडे सध्या कसं माहिती आहे, रजनीकांतच्या पिक्चरमध्ये खूपसे ॲक्टर्स केमो करतात आणि बघायला छान वाटतं. आता कुलीमध्ये आमिर खाननी पण केलं. त्याच्या आधी जेलरमध्ये जॅकी श्रॉफ होता, मामुटी होता, मामुटी नाही, मोहनलाल होता.
सो तसंच काहीतरी इकडे माझ्या मते केलंय. भरत जाधवनी एक छोटासा रोल केलेला आहे. आय गेस रिस्पेक्ट म्हणून किंवा नातं म्हणून या लोकांनी हे छोटे-छोटे रोल केलेले आहेत. आपण चांगले झालेले आहेत. पिक्चर पकाऊ आहे असं मी म्हणणार नाही, पण पिक्चर नीट त्याला कुठेतरी जस्टिस देतोय असं मला वाटलं नाही. कथा वेगळी आहे, कोकणात आहे, दशावतार आहे, कुठेतरी कल्चर-बिल्चर ती लोकांनी मिक्स करायचा प्रयत्न केलेला आहे. दिलीप प्रभावळकर ऑब्व्हियसली हॅट्स ऑफ, त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो खूपच खतरनाक आहे. थोडा वेळ चित्रपट तुम्हाला कन्फ्यूजही करतो, की बाबा हे जे कोणी मरतात हे सुपरनॅचरली मरताहेत, की दिलीप प्रभावळकरच त्यांना मारतायत. हां, ही गोष्ट क्लिअर आहे, की दिलीप प्रभावळकर यांच्या मनामध्ये सुडाची भावना आहे. चित्रपटाच्या प्लॉटबद्दल मी सांगणार नाही. अ, काय आता मी कसं सांगू तुम्हाला, खूपसे प्रश्न हा चित्रपट अर्धवट सोडून जातो. बट एक महत्त्वाचा मुद्दा हा चित्रपट उघड करतो, तो म्हणजे कोकणामध्ये जे काही मायनिंग आणि जे काही प्रगतीच्या नावावर गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे जी निसर्गाला हानी होते, ती नाही व्हायला पाहिजे, हे कुठेतरी हा चित्रपट सांगायला बघतो आहे आणि ते होपफुली लोकांपर्यंत पोहोचेल. चित्रपट मी वाईट असं म्हणणार नाही, पण मी एक 2.5 स्टार त्याला देऊ शकतो. कारण तो एक परिपक्व, चांगला, मोठा चित्रपट आहे, असंही मी बोलू शकत नाही. अं, महेश मांजरेकर सेकंड हाल्फमध्ये येतात, थोडंफार इंटरेस्टिंग आहे. सिद्धार्थ मेनननी काम खूप छान केलेलं आहे. गुरु ठाकूर ज्यांनी हा चित्रपट लिहिला आहे, सुबोध खानोलकर सोबत, त्यांनी सुद्धा याच्यात एक डॉक्टरची छोटीशी आणि इंटरेस्टिंग आहे ना, एक छान भूमिका त्यांनी साकार केलेली आहे. केंकरे, विजय केंकरे यांनी खूप छान काम केलं. मेन विलन ते आहेत. रवी काळे आहेत. अजून एक मला विशेष करून सांगायला आवडेल, ते म्हणजे प्रियदर्शनी इंदरकर. हिने या चित्रपटामध्ये खूपच छान काम केलेलं आहे. आणि एक अभिनेता ज्याला ही लोकांनी हे केलेलं आहे, तो म्हणजे आहे सिद्धार्थ मेनन. माधव मिस्त्री म्हणजे दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचा रोल केलेला आहे, जो गाव सोडून फक्त यासाठी जात नाहीये, कारण जर तो गाव सोडून गेला तर त्याच्या वडिलांची काळजी कोण घेणार? आणि वडिलांना दशावताराचं खूप क्रेज आहे, अभिनयाचं खूप त्यांना हे आहे आणि ते याच्याकडे देवाची भक्ती किंवा एक साधना या स्वरूपात बघतात आणि ते स्ट्रगल करतायत. मग त्यांचा मुलगा मायनिंग करणं विजय केंकरेंकडे कामाला लागतो आणि मग त्याची फर्स्ट हाफमध्येच त्याची हत्या होते आणि मग काय कसं सगळं ते एक उलगडत जातं. मी काय बोलू या चित्रपटाबद्दल, म्हणजे माझ्या मते थिएटरमध्ये बघण्यासारखा चित्रपट आहे, पण हा एक परिपक्व चित्रपट आहे असं नाही म्हणणार. तुम्हाला ॲक्टिंग आवडते, तुम्हाला दिलीप प्रभावळकर आवडतात, तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. हा चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो, ही मी गॅरंटी तुम्हाला नक्की देईन. हां, डिसअपॉइंटमेंट्स आहेत, पण ते असू शकतात. असं काही कोणी परफेक्ट चित्रपट बनवणं खूप रेअर टॅलेंट आहे तसं बघायला गेलं तर. सो दॅट्स इट. माझ्याकडनं हे 2 चित्रपट तुम्हीही बघा, तुम्हाला कसे वाटतील तेही मला सांगा आणि माझे रिव्ह्यू बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावर इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं कंटेंट मी टाकत राहतो. तुमच्याशी बोलायला आवडेल, जर कोणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर. दॅट्स इट फॉर नाऊ. थँक यू.